आपण पाहतोय की आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। सागरातली लाट, त्या आनंदाचे दोही आनंद तरंग याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आळंदीवरनं आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच प्रस्थान ठेवतीये। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय, आळंदी जवळची ही दृश्य आहेत। ज्ञानेश्वरांची पालखी अगदी काही वेळातच आता पंढरपुराकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघणारे, प्रस्थान ठेवणारे आणि त्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने आळंदीमध्ये जमलेले आहेत। पुण्यावरनं ही पालखी आता निघेल आणि त्याचबरोबर असंख्य वारकरी पुण्यातनं आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होतील। खरं तर अनेक ठिकाणी पुरासारखी स्थिती असल्यामुळे पुण्यावरून पालखीत सहभागी व्हा असं आवाहन केलं गेलं होतं। त्यामुळे मोठ्या संख्येनं अनेक वारकरी आता आळंदीहून पालखीसोबत सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे मोठी गर्दी इथं आळंदीजवळ पाहायला मिळते। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानोबा माऊलींची पालखी अगदी काही वेळातच प्रस्थान ठेवतीये। त्यावेळची दृश्य आहेत, आपल्यासोबत गोविंद वाकडे जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय ज्ञानोबांची पालखी प्रस्थान ठेवतीये। मृगा, खरं तर हा पालखी सोहळा समतेचा संदेश देणारा सोहळा आहे आणि म्हणूनच समस्त वारकरीच नाही तर सगळ्या जणांना या सोहळ्याची तुरता लागलेली असते। आपल्याला माहिती आहे, मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाचं संकट असताना परंपरेला खंड पडू न देता अगदी त्याच उत्साहात दरवर्षी जे वारकरी आहेत ते पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात। माझ्या जीवेची पंढरपुरा गुढी, आणि जे वारकरी आहेत ते असं म्हणतात की संपत्ती सोहळा न आवडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा। खरं तर ज्ञानोबा माऊली जे आहे ते विज्ञानवादी संत होते आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी जी मोक्षाची किंवा धर्माची दार सर्वसामान्यांसाठी उघडी केली किंवा ज्यांनी पसायदान सारखी प्रार्थना सगळ्यांना विश्वासाठी दिली, असा जगाच्या पाठीवर जो संत आहे तो या आळंदीमध्ये आपल्याला त्यांची संजीवन समाधी बघायला मिळते। दरवर्षी आषाढी वारीचा हा सोहळा मार्गस्थ होतो आणि कुणालाही कुठलंही आमंत्रण देता न मिळता ही सगळी मंडळी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता दरवर्षी पंढरपूरकडे नक्कीच विठ्ठलाच्या भेटीसाठी निघते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।